अरे धरला 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 भाऊ. इकडे मी शनिवार होता म्हणून म्हटलं जरा हनुमान दादांचं दर्शन घेऊन. मग काय पायात घातली बदकाच्या पंचांसारखी चप्पल. या चप्पलीला तुम्ही काय म्हणता नक्की सांगा बरं का. रोडच्या कडाला ठेवले. घोडे जर कधी मोठे असते ना भोईन चोरत बसून गेलो असतो. आता या गाईला पाहून म्हटलं एवढी टेन्शन मध्ये कोण बसले काय नु. पण यायला मला नंतर कळलं बरं का. कारणीच्या पुढे ना सगळ्यांना सुका चारा पडेला होता. आणि पहा ना कशी मजेदार मध्ये ना हिरवा चारा खो राहिली. या गायांकडे पाहून एक गोष्ट कळली बरं का. आपलेच लोक आपल्याला सपोर्ट करीत नाही. पान मी डेली व्हिडिओ बनवतो पण आपलेच मराठी लोक आहे ना मला सपोर्ट करीत नाही राव. एक फॉलो करून टाका ना. आता आपल्याला जाता जाता आपला मित्र पण भेटला बरं का. म्हणे भाऊ तुला भारी ब्लॉग बनवतो. म्हटलं भाऊ धन्यवाद बरं का. असं सपोर्ट राहू द्या. आणि मराठी भाषेची पब्लिक आपल्याला ना फॉलो करून टाका. चला आपण मंदिरात पण पोहोचलो. मग काय मंदिरात येऊन पाया बिया पडलो. जरा हनुमान चालीसा वगैरे वाचली. मग पाहतो तिथं पोरं डायरेक्ट कबड्डी खेळू राहिली. म्हटलं पोरं तुम्हाला दुसरीकडे जागा नाही भेटली कबड्डी खेळायला. म्हणे भाऊ इथं ग्राउंडच नाही रे कुठं. म्हटलं आमच्या कॉलेजमधून घ्या कबड्डी. आता आपण त्या देवाचं दर्शन घेतलंच पण आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं पण दर्शन घ्यायचं बाकी राहिलं होतं. मग काय त्यांचं पण दर्शन घेतलं. आणि जेवढे पण महाराष्ट्रातले लोक ब्लॉग राहिलेले ना त्यांनी कमेंट मध्ये